चतुर चौकडी अशी सुंदर राहू की तू अनुतनु तो तो सांगे कथा तयांची मस्ती भरी अन दिवाणी भटक भटकती इकडे तिकडे पाऊल त्यांचे थांबे ना इकडे गडबड तिकडे गोंधळ चतुर चौकडी सापडे ना चतुर चौकडी चतुर चौकडी चतुर चौकडी कारनामे कसे करते चार चतुर चौकडी चतुर चौकडी चतुर चौकडी ही आहे आमची शाळा. शाळा तशी जुनीच, पण आमच्याकरता ती रोज एक नवीन अनुभव असतो. ही शाळा म्हणजे फक्त एक इमारत नव्हे, ही आमची एक खूप सख्खी मैत्रीण आहे. आमची कितीतरी सुखदुःख, कडूगोड आठवणी आम्ही हिच्याबरोबर शेअर केल्या आहेत. दरवर्षी बदललेले क्लासरूम्स, तिथली बाकं, बाकांवर कोरलेली नावं, फळ्यांवर लिहिलेली आपल्याबद्दलची तक्रार. मैदान, कॅन्टीन, इथला वडापाव, सारं सारं हे आमच्या शाळेचं एक एक रूप आहे. मुलं तशी बरीच आहेत, पण त्यातली काही खास नेहमीच असतात ना, त्यांची तुम्हाला ओळख करून देते. ही दोघं आहेत ना, गळ्यात गळा घालून आपल्याच मस्तीत इकडे येत आहेत ते आहे राहुल आणि केतन. आमच्या शाळेत खास करून शिक्षक वर्गात ते राहू केतू म्हणून प्रसिद्ध आहेत. का ते तुम्हाला कळेल. राहुल खूप बंड मुलगा आहे, सतत सगळ्यांच्या खोड्या काढत असतो. तर केतन सतत कसल्या तरी विचारात असतो. हा स्वतःला सायंटिस्ट समजतो, पण साधा मेकॅनिक सुद्धा नाही. त्याला मिळालेलं कुठलंही खेळणं 10 मिनिटं सुद्धा नवीन राहत नाही. तो आपल्या त्याची मोडतोड करून त्याचं मेकॅनिझम शोधत असतो. या दोघी आहेत ना, त्या आहेत अन्नू टन्नू. खरं म्हणजे त्यांची खरी नावं अनन्या आणि तन्वी आहे, पण त्या अन्नू टन्नू म्हणूनच ओळखल्या जातात. अनन्या स्वतःला ब्युटी क्वीन समजते आणि तन्वी कराटे चॅम्प असल्यामुळे खूप भाईगिरी करत असते. या दोघी राहू केतूच्या म्हणजेच आपल्या राहुल आणि केतनच्या सख्ख्या मैत्रिणी आहेत. या चौघांच्या चौकडीला काही शिक्षक लोक चांडाळ चौकडी म्हणतात, पण मी आणि अख्ख्या शाळेतली मुलं मात्र त्यांना चतुर चौकडी म्हणून ओळखतात. आणि मी, अरे चा, मी सांगितलंच नाही की काय, मी आहे मुद्रा. ए, तेल की दुकान इकडे आहे ना. अरे लवकर ये ना, सॅन्डल तुटली का? मुद्रा नाव आहे ना तुझं? मुद्रा सावंत? हो. 10th C राईट? 9th मध्ये 78% मिळाले होते. हो. आणि तुझी आई तुला सोडायला पण येते आणि घ्यायला पण येते, बरोबर ना? हो. ए, तुला हो शिवाय दुसरं काही बोलता येत नाही का? हो, आय मीन हो म्हणता येतं, पण तुम्ही मला कशाला बोलवलं? तुझ्याशी थोडं काम. जरा लवकर बोलाल, आई माझी बाहेर वाट पाहते, मला क्लासला पण जायचंय. कथ्थक क्लास राईट? पण तो तर 7 ते 8 असतो ना? नाही, कथ्थक क्लास नाही, तो तर मी सोडला. हिंदी मराठीची ट्युशन आहे. ओ, व्हॉट? हिंदी मराठीसाठी तू कथ्थक क्लास सोडलास? हो, ते 10वी आहे ना, मग आई म्हणाली की 10वी साठी जेवण सोड असं पण म्हणते. अरे हसा ना. ही. अरे तुला कोणी विचारलंय? मी जाऊ? तुला आम्ही इथे का बोलवलंय ते कळलंय? नाही. मग जाऊ काय?
आपली शाळा डान्स कॉम्पिटिशन मध्ये भाग घेते. आपल्याला डान्स बसवायचा आहे. तू कथ्थक शिकलीस त्यामुळे तुला यामध्ये भाग घ्यावाच लागेल, कळलं? सॉरी, मला नाही जमणार. ए, इज्जत देते तर इज्जत घ्यायला शिक ना. ए गप ग, घाबरवतेस काय तिला? मला सांग, काय प्रॉब्लेम आहे तुझा? ते 10वी आहे ना. 10वीला तर आम्ही पण आहोत की. पण माझी आई. आईचं सोडून दे, तुला काय वाटतं ते महत्वाचं. तुला आवडेल ना डान्स कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायला? हो वाटतं. माईला जाऊ दे, कळलं? एक काम कर, उद्या 3rd पिरियडला स्पोर्ट्स रूम मध्ये येऊन भेट, मग आम्ही बघतो काय करायचं. पण ए, आता जर परत पण म्हणलीस ना तर बघ. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी. आज गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये. याला जमत नाहीये यार. हे माहितीये तू मोठी शामकच्या स्कूल मधून शिकून आलीस. अरे भांडू नका रे, त्याला येत नसेल तर समजून सांग. फक्त अस्वस्थ करायचं. करतो मी, करतो. Okay? 2 मिनिट रेस्ट अरे गप रे. ए उठ, चल उठ उठ करू. उठ. राहुल प्ले कर. हो करतो. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी. आज गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये. ए, आपल्याला डान्सच्या लास्ट लाईन साठी एक मुलगा हवाय, एक चाबूकवाला. डोंट वरी, कोणी नसेल तर राहुल करेल आपला. नाही नाही, असं काही नाही होणार आहे. मी चाबूकवाला बिबूकवाला काही करणार नाही, कळलं? ए, तुला कोणी विचारलंय? जाऊ. झाली रेस्ट? कधी? आत्ताच. 2 मिनिट. उठ चला. नाटक करतो रे राहुल. प्ले. हो हो करतो, थांब जरा. चतुर चौकडी. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी. आज गोंधळाला ये. बंद करा आधी ते गाणं. काय गये का धडे? वर्ग बुडवून तू इथे डान्सची प्रॅक्टिस करतेस? पण आई, तू आत कशी आलीस? का यायला नको होतं?
का तुझा हा खोटारडेपणा बाहेर पडेल म्हणून? पण काकू, तुम्हाला वॉचमन काकाने अडवलं नाही? त्यांनी सोडलं कसं तुम्हाला आत? मला माहिती होतं मला अडवणार, म्हणून येण्याआधी प्रिन्सिपल सरांची अपॉइंटमेंट घेऊनच मी इथे आली. चल सरांकडे जाऊ. पण आई तुला सांगितलं कोणी? नक्की ती वैशाली असेल. ते तितकंसं महत्वाचं नाहीये ग. महत्वाचं हे आहे की तू मला न सांगता, माझी परवानगी न घेता वर्ग बुडवून इथे डान्सची प्रॅक्टिस करतेस. परवानगी मागितली असती तर तू दिली असती का? नसतीच दिली, कारण 10वीच्या अभ्यासाचं महत्व तुला नाही माहिती, पण मला चांगलंच माहिती आहे. पण काकू, आम्ही पण 10वीतलीच मुलं आहोत. आम्ही काय 24 तास अभ्यास करत नाही. आणि तसंही आमचे आई बाबा एवढी जोर जबरदस्ती करत नाही. हो, पण मी करते, कारण मी खतरूड आहे, मी वाईट आहे, आणि माझ्या मुलीनी 24 तास फक्त अभ्यासच करावा असंच मला वाटतं. बस झालं समाधान? चल. पण आई, माझी शाळा अजून संपली नाहीये. पण आपण घरी जातच नाही आहोत. आपण जातोय प्रिन्सिपल सरांकडे. पण आज तू थांबलीस ग, पण उद्या वर्ग बुडवून तू इथे डान्सची प्रॅक्टिस करत राहशील तर आजच मला ह्या प्रकरणाचा सोक्ष लावलाच पाहिजे. चल चल, चप्पल घाल आधी. वाट लागली. आता काय करायचं? डोंट वरी, ही अशी दादागिरी नाही सहन करायची. काहीतरी करायचं. पण काय? काय करायचं म्हणजे? प्रिन्सीकडे जायचं. करेक्ट आहे. चल. चला. सर, सर, आमच्या मुलांना आम्ही तुमच्या जबाबदारीवर या शाळेत पाठवतो, आणि तुमच्या डोळ्यात देखत ही मुलं पिरियड बुडवून डान्सच्या प्रॅक्टिसला जातात कशी? उद्या ह्याचा रिझल्टवर परिणाम होईल. ह्याला मार्क कमी मिळाले तर ह्याची जबाबदारी कोण घेणार? मिसेस सावंत, आपण जरा शांत व्हा. बसा ना, बसा खुर्ची. बसा 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 खुर्ची. घ्या, हे पाणी घ्या. आता बोला, काय तक्रार आहे तुमची? तर माझ्या मुलीला या कॉम्पिटिशन मध्ये माझ्या परवानगीशिवाय घेतलीच कशी? मुद्रा, तू तुझ्या पालकांची परवानगी घेतली नव्हतीस? तर ते आमचं कालच ठरलं म्हणून. एक मिनिट, तुझ्या डान्स ग्रुपची बाकीची मुलं कुठे आहेत? ते बाहेरच आहे. बोलवते ना. मला सांगा, तुमच्यापैकी कुणी कुणी आपल्या पालकांची परवानगी घेतलेली नाहीये? खरे गप्प का सगळे? कोणीच परवानगी घेतली नाही आपापल्या पालकांची? मी घेतलीये सर. मी नेहमीच घेतो सर. मी पण घेतली सर. मुद्रा, तू तुझ्या पालकांची परवानगी घेतली नाहीस? नाही सर, आम्हीच तिला सांगितलं. आई जर परवानगी देत नसेल तर तू तिला सांगूच नकोस. खरं न बोलणं हे सुद्धा खोटं बोलण्या इतकंच चुकीचं आहे. हे ठाऊक आहे ना तुम्हाला सगळ्यांना? मग आम्ही काय करणार सर? 10वीच्या परीक्षेचा बागुलबुवा करून काकूंनी अगोदरच तिला किती घाबरवून ठेवलंय. तिला तिचा कथ्थकचा क्लास पण बंद करावा लागला. सर, ती म्हणजे काय चाइल्ड लेबर आहे? हातात चाबूक घ्यायचा आणि काम करून घ्यायचं. बघितलं बघितलं, ही मुलं किती उर्मट आणि उद्धट आहेत. ती बेशिस्त आहेत ही मुलं, आणि ह्या मुलांबरोबर माझ्या मुलीला मी डान्सच्या प्रॅक्टिसला पाठवू? कसं शक्य आहे? एक मिनिट मला बोलू द्या. मुद्रा, बाळ मला सांग, तू तुझ्या इच्छेविरुद्ध ह्या डान्सच्या प्रॅक्टिसला जात होतीस?
नाही सर, ते तिसरा आणि चौथा पिरियड पीटी आणि व्हॅली एज्युकेशनचा असतो. त्या सरांनीच आम्हाला परमिशन दिलेली, म्हणून आम्ही आलो. पण माझ्या परवानगीचं काय? माझ्या परवानगीला काहीच अर्थ नाहीये का? अर्थात आहे, नक्कीच आहे. पण मला सांगा मिसेस सावंत, तुम्हाला असं का वाटतं मुद्रांनी ह्या डान्स कॉम्पिटिशन मध्ये भाग घेऊ नये असं तुम्हाला का वाटतं? सरळ आहे सर. ती 10वीला आहे, त्यामुळे तिचं अभ्यासातलं लक्ष उडेल आणि कमी मार्क्स मिळतील तिला. काय रे मुलांनो, तुम्ही या डान्स कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतल्यामुळे तुमच्या मार्कांवर परिणाम होतो, हे कितपत खरं आहे? अजिबात नाही सर, कारण डान्स हा आमच्यासाठी रिलॅक्सेशनचं काम करतो. आणि तसं असतं ना सर, तर आम्हाला 90 अप मार्क्स कधीच मिळाले नसते. हो, पण माझी मुद्रा तितकी हुशार नाहीये. तिला फक्त 78% मार्क्स आहेत. यामुळे तिचं अभ्यासातलं लक्ष विचलित होईल आणि तिला कमी मार्क मिळतील याची खात्री आहे मला. कळलं? 1 मिनिट मुद्राच्या आई, जर आम्ही चौघांनी तुम्हाला एका गोष्टीचं प्रॉमिस केलं की मुद्राचे पर्सेंटेज या टर्म मध्ये अजिबात कमी होणार नाही, उलट वाढतीलच, तर हो, आम्ही हा चॅलेंज घ्यायला तयार आहोत. बोला. पण ते आई प्लीज मला करू दे ना, मी तुला प्रॉमिस करते, मी माझे पर्सेंटेज नक्की वाढवेल. प्लीज काकू, हो म्हणा ना, प्लीज काकू, प्लीज प्लीज. काकू प्लीज, काकू आम्ही प्रॉमिस करतो. काकू प्लीज, काकू. यावेळेला मी चान्स घेईन, तो रिस्क घेईन मी. मुलांनो, आता तुम्ही तुमच्या प्रॅक्टिसला जा स्पोर्ट्स रूम मध्ये. जा, मला मुद्राच्या आईशी थोडंसं बोलायचं. थँक्यू सर. या. चतुर चौकडी. मुद्राच्या आई, तुमची तुमच्या मुलीच्या अभ्यासाविषयीची कळकळ जी आहे ती मी समजू शकतो. आपल्या मुलाचा उत्कर्ष व्हावा, त्याला यश मिळावं. पण मी असं ठामपणे म्हणू शकतो की प्रत्येक पालकांनी आपलं आत्मपरीक्षण करणं हे अतिशय आवश्यक आहे. म्हणजे काय सर? मला नाही समजलं. म्हणजे असं आहे, प्रत्येक मूल हे भिन्न असतं. प्रत्येक मुलामध्ये आपल्या आई वडिलांचा जरी अंश असला तरी सुद्धा त्याचं स्वतःचं असं व्यक्तिमत्व असतं, पर्सनॅलिटी असते. त्याचा स्वतःचा मेंदू असतो, त्यात विचार असतात, मुलाचे विचार असतात. येस सर. मग मला सांगा, आपल्या मुलाला एखाद्या साच्यात घालून त्याची मूर्ती बनवणं हे योग्य आहे का? अहो, तो एक मेंदू असलेला जिवंत मनुष्य प्राणी आहे, ओल्या मातीचा गोळा नाहीये. पण म्हणून काय सर प्रयत्नच करायचे नाही? नाही, प्रयत्न करायचे, अवश्य करायचे. आपल्या मुलाला खुलवण्याचे, त्याला फुलवण्याचे प्रयत्न प्रत्येक पालकांनी करायलाच हवेत. आपल्या प्रयत्नांनी मूल जर कोमेजून जात असेल तर मग आपल्या प्रयत्नांचा काय उपयोग? दुसरं असं बघा, एखाद्या मुलाला 90% मार्क मिळतात, एखाद्याला 80% मिळतात, एखाद्याला 70% मिळतात, एखाद्याला बिचाऱ्याला 40% मिळतात. कारण प्रत्येक मुलाची स्मरणशक्ती, ग्रहणशक्ती, बुद्धिमत्ता ह्या वेगवेगळ्या आहेत. प्रत्येक मूल हे भिन्न आहे. मी काय म्हणतोय लक्षात येतंय का तुमच्या? आय एम सॉरी सर, माझं चुकलंच. मी माझ्या मुद्राला नाही कोमेजून देणार, तिला फुलवण्याचाच प्रयत्न कर. येते सर, तुम्हाला त्रास दिला त्याबद्दल नेव्हर माइंड. मला असा त्रास झालेला आवडतो.
हं? या. डोंट ऑर्गनाइज क्राऊड देअर. तिकडे गर्दी करू नका कोणी. गेट सेपरेशन. लेट दॅट ॲटमॉस्फिअर कम हिअर. अरे मोकळे व्हा, हवेला आत येऊ द्या. रन फास्टिंग. तावं तिकडे या. कम कम कम. स्टॉप. एक स्टँड हिअर. स्टँड हिअर. स्टँड हिअर. यू बॉईज. हा. You children laugh me. I punish you. Now make a circulation. अरे गोल करून उभे राहा यार. गोल करा लवकर. फास्ट फास्ट. I want straight line circulation. Make one line circulation. एका लाईनीत गोल करा. हा. गुड. नाउ सावधान. विश्राम. सावधान. दाहिने मोड.